देवळाली प्रवरा येथे घडलेली घटना अतिशय किरकोळ होती, पण काही समाजकंटकांनी त्याला व्यंगळ स्वरूप दिलं. आदिवासी कुटुंबावर अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या आरोपींना येत्या 2 दिवसात अटक न झाल्यास जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयावर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी प्रशासनाला दिला आहे. 26 मार्च रोजी देवळाली प्रवरा इथे एका आदिवासी कुटुंबावरती हल्ला करून घरामधील सामानाची तोडफोड करून महिला व मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. या घटनेमधील आरोपी मोकाट फिरत आहे. पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केली नाहीत. त्या निषेधार्थ 22 एप्रिल रोजी विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी शिवाजी ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यात आले. ते म्हणाले, अत्याचार झालेली महिला आदिवासी नव्हे तर एका कोणत्या समाजाची असो, तिच्यासाठी प्राणाची बाजी लावणारा आमचा आदिवासी समाज आहे. महिलांवरती अत्याचार करणाऱ्या आरोपींना माफी मिळणार नाही. आदिवासी कुटुंबावर इतका मोठा हल्ला झाला असताना पोलीस अधिकारी पुरावे मागतात. पोलीस अधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करतात, असा सवाल शिवाजी ढवळे यांनी उपस्थित केला. यावेळी डॉक्टर जालिंदर दिघे, जयेश माळी, कुंभार भिंगारे, गीताराम बर्डे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील गाडगे महाराज आश्रमशाळा येथून मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयावरती मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हजारांच्या संख्येने महिला आणि पुरुष उपस्थित होते. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय सरोदे. आदिवासी कुटुंबावर हल्ला करण्याचं करायचं काय? आदिवासी कुटुंबावर हल्ला करण्याचं करायचं काय? दादागिरी नहीं चलेगी, पाटीलशाही नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.